Audio Jungle. Jungle. संध्याकाळी 4 वाजता त्या अपार्टमेंटच्या बाजूला असलेल्या मैदानमध्ये तिथे छोटी काही उद्घाटन झाल्यावर सभा होणार आहे आणि या रविवारी होणाऱ्या शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटनाला ची माहिती लोकांपर्यंत पोचावी का पनवेलमध्ये शिवसेना स्वतःचं कार्यालय उभं करत आहे. त्यासाठी आपल्याला आम्ही विनंती करण्यासाठी इथे बोलवलेलं आहे. आपल्या लोक चॅनलमध्ये आपल्या पेपरमध्ये ही माहिती द्यावी यासाठी आपल्याला इथे बोलवलेलं आहे. आता मी स्वतः इथे उपस्थित आहेत, अनिल चव्हाण उपस्थित आहेत, दीपक निकम उपस्थित आहेत, रामदास पाटील आहेत, समाधान काशीद आहेत, दुसरेराव शशिकांत डोंगरे आहेत, आमच्या ताई गटनेता आणि महिला संघटना गरज मॅडम आहे, आमचे ज्येष्ठ श्री पुतळाजी माझ्याबरोबर ज्यांनी काम केले आणि पनवेल नगराध्यक्षाची पहिली निवडणूक त्यांनी लढवली होती आणि टफ फाईटची निवडणूक झाली. सगळे शिवसेनेचे पदाधिकारी इथे आहेत. आता बघा, काल मान्य उद्धव साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे का 31 पावसाळा आल्यामुळे 31 तारखेला आम्ही हा उद्घाटन ठेवलेला आपण यावा. ते येतील किंवा आदित्य साहेब पण येऊ शकतात ही शक्यता आहे. हा कार्यालय त्याच्या कायमस्वरूपी राहील ना? कायमस्वरूपी पक्षाच्या नावावर सेना भवनच्या केला जाईल. टेम्पररी नाही, भाड्याने नाही, काही नाही. मी पहिलाच सांगितलं हे शिवसैनिकांचं कायमचं घर होणार आणि माझ्या नावावर नाही, यांच्या नावावर नाही, कोणाचं नाही, सेना भवनच्या नावावर. शिवसेना पक्षाला स्वतःच्या हक्काचं एक कार्यालय आता पनवेल आणि रायगड जिल्ह्याच्या उभं राहत आहे. कार्यकर्त्यांमध्ये काय गोष्टी? कार्यकर्त्यांना जे पाहिजे होतं ते पनवेलकर बाळासाहेबांच्या 100 शताब्दी निमित्त ते देत आहेत. कार्यकर्ते फार उत्सुक आहेत. त्या दिवशी बघा तुम्ही कार्यकर्ते किती जोराने घटना येतील. हे कार्यालय फार आधी व्हायला पाहिजे होतं असं होतं ना पण ते नाही झालं. पण केलं होतं. 31 तारखेला त्याचं उद्घाटन होणार आहे. कारण बबन पाटील जिल्हा प्रमुख होता. बबन पाटलाच्या कार्यालयामध्ये लोकांना बोलवायचं. शिरीष गरज जिल्हा प्रमुख होते, त्यांच्या कार्यालयात लोकांना बोलवायचे. आता दीपक निकम झाले त्याही त्यांच्या कार्यालयात नाही, त्यांच्या कार्यालयात त्याही बसावं. पण पक्षाच्या कार्यालयात उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख, गटनेते, नगरसेवक यांच्या सगळ्यांच्या बसण्याचं टायमिंग लोकांना देणार आहोत. एवढंच नाही तर त्याच्यामध्ये ज्या ज्या शिवसेनेच्या संलग्न शाखा आहेत, तो विद्यार्थी सेना असेल, ग्राहक संघटना असेल, त्याच्या जे पदाधिकारी त्यांनी सुद्धा त्या शाखेची ते मध्यवर्ती कार्यालय समजून तिथून संबंध कार्याची सूत्र हलवली पाहिजेत आणि एकत्रित सगळ्या बैठका तिथेच होतील. महिला आघाडीच्या असो, युवा सेनेच्या असो, त्या कोणाने कधी घ्यायच्या. तो कार्यालय प्रमुख असेल तो तिथे तो त्यांना तारखा देईल. एकाच दिवशी 2 मिटिंग